खरं सांगू काकी, जर तुम्ही आत्ता आला नसतात तर मी जाम रागवलो असतो. इतका वेळ लावता तुम्ही. एक तर मी गणपतीसारखा गोलू-मोलू आणि त्याच्यामध्ये रागावून अजून फुगून बसलो असतो. तर काय सांगू, तुम्हाला माहिती आहे ना, सामंतांची वाणी एकदा चालू झाली की थांबत नाही. हे बघ, रागवण्यावरनं मला एक अतिशय आनंदाची पण आहे ती गोष्ट, आणि थोडस एखाद्या एखाद्या माणसाला वाटणारी खंत पण होती. अशी एक गोष्ट आठवली ती जगदीश खेबुडकर सरांची. हं. जगदीश खेबुडकर सर आणि शरद पिळगावकर सर यांचे अतिशय मैत्रीचे संबंध होते. आणि मग त्यांच्यानंतर त्यांना असं वाटत होतं की अष्टविनायक नावाचा चित्रपट चालू केलाय, आपल्याला नक्की गाणी लिहायला आपल्याला मिळतील त्याच्यामध्ये वगैरे, आपल्याला बोलवतील आणि सांगतील अष्टविनायकसाठी गाणी लिहा म्हणून, असं त्यांना वाटत होतं. आणि नंतर वाटत असल्यानंतर नंतर अशा पण बातम्या येत होत्या की 2 गाणी रेकॉर्ड झाली, शांताबाई शेळकेंनी 2 गाणी केली. नंतर समजलं की मधुसूदन कालेलकरांनी एक गाणं केलं. नंतर समजलं दुसरं गाणं पण मधुसूदन कालेलकरांनी केलं. नंतर लक्षात आलं की एक गाणं शांताराम नांदगावकर सरांनी केलं. म्हणजे आता आपल्याला राहिलंच काय, एका चित्रपटामध्ये 4-5च गाणी असतात, आपल्याला राहिलंच काय म्हणालं की नाही. तर ते म्हणाले की आता मुंबईला गेल्यानंतर याचा आपण जाब विचारायचा किंवा मला विसरलात की काय तुम्ही, समजलं की नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला खरं विसरलेलं नाही आहोत दोघेही जण, समजलं की नाही. तर तुम्ही आमच्यावरती रागवू नका. पण त्यांनी ते आले, ते ज्या ठिकाणी दादरमध्ये ज्या एका लॉजमध्ये राहत होते, तर तिकडे आल्यानंतर आज जाऊन पिळगावकरांना भेटायचं आणि त्यांना विचारायचं की मला का नाही गाणं दिलं म्हणून, मला विसरलात की काय. आणि लगेच लक्षात आलं की अचानक पिळगावकर सरच आले गाडी घेऊन. लॉजच्या बाहेर त्यांनी हॉर्न वाजवला, लॉजचा माणूस बाहेर गेला. तो म्हणाला की काय पिळगावकर साहेब आले? ते म्हणाले की आलेत का खेबुडकर सर? खेबुडकर साहेब आलेत, पण आतमध्ये सांगायला आला की अरे बाहेर पिळगावकर साहेब तुमची वाट बघतायत. तर खेबुडकर सर गेले आणि त्यांनी त्यांना म्हणाले की मला बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणाले, ते म्हणाले मला काही बोलू नकोस, मला आज अष्टविनायकसाठी टायटल सॉन्ग पाहिजे. तर विशेष म्हणजे खेबुडकरांना हा एक मोठा धक्काच होता. आणि आयुष्यामध्ये या माणसाने, खेबुडकरांनी, अष्टविनायकची सगळी माहिती ऐकून असतो माणूस, पण अष्टविनायक चं एकही स्थान खेबुडकरांनी पाहिलं नव्हतं. आणि ते म्हणाले काही मला माहिती नाही, 10:30 वाजता, सकाळी 8:30ची गोष्ट, 10:30 वाजता स्टुडिओमध्ये ये आणि गाणं घेऊन ये. ना अतिशय म्हणजे आता हे गाण्यामध्ये 2च तास राहिले, ते गाडी घेऊन निघाले सुद्धा तोपर्यंत पिळगावकर सर. हे लगेचच्या लगेच त्यांनी आपले कपडे चढवले आणि साध्या जब्ब्या लेंगतला माणूस हो, कोल्हापूरचा, कपडे चढवले आणि सगळ्यात पहिले दादरच्या एका पुस्तकाच्या दुकानात गेले. म्हणजे अष्टविनायकची जी काय असतील ती पुस्तकं, नुकतंच दुकानदार उघडून आपले हे मारत होते, साफसफाई करत होते. अष्टविनायकची सगळी पुस्तकं द्या. खेबुडकर आले म्हटलं तर म्हणले बसा चहा घ्या वगैरे. तर चहाला वगैरे पण मला वेळ नाही, पुस्तकं द्या. त्यांनी 2-4 मोजकी पुस्तकं काढून दिली. जी पुस्तकं घेऊन दादर टीटीच्या पुलावरनं वाचतच ते परत लॉजवरती आले. काय डोक्यात आलं माहिती नाही, अष्टविनायकाचीच कृपा असावी. तर त्यांनी 8 कडव्याचं एक प्रदीर्घ असं गाणं तयार केलं. ते सगळं गाणं 10 वाजता तयार झालं आणि 10:30 वाजता स्टुडिओमध्ये जाऊन त्यांनी ते गाणं हातात दिलं. आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोककलावंतांच्या वेगवेगळ्या ठेके, त्यांचे जे त्यांच्या म्हणण्याचे प्रकार आहेत, त्यांची कला सादरीकरणाचा आहे, त्याच्यावरती शब्द बसवून प्रत्येक विनायक आहे हा वेगवेगळ्या लोककलांच्या माध्यमातून त्या प्रत्येक विनायकाची महती त्याच्यामध्ये आली. आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे की हे गाणं अष्टविनायक, हे गाणं अष्टविनायका तुझा महिमा कसा, हे गाणं आज तुम्हाला म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतलं एक आगळं वेगळं असं गीत आहे. आणि नंतर त्या गाण्याचं म्हणजे एवढं मोठं त्या गाण्याने परिप्रेक्ष्य घेतला की मराठीमधले जे कलावंत बाकी चित्रपटात नाही आहेत, त्या सगळ्या चित्रपटात मराठीतले दिग्गज कलावंतांनी त्या टायटल सॉन्ग मध्ये भूमिका केलेली तुम्हाला दिसून येईल. तर रमेश देव पण आहेत, सीमा देव पण आहेत, अशोक सराफ सर आहेत.
हे असंख्य अनेक कलावंतांनी हे 5 जणांनी मिळून गायलेलं गाणं आहे. 5 गायकांनी मिळून गायलेलं गाणं आहे. परिपूर्ण गाणं. परिपूर्ण असं गाणं आहे. आणि ह्या गाण्यामध्ये हे फार प्रदीर्घ पण गाणं आहे मराठीतलं. आणि हे फार गाजलेलं गाणं आहे. आणि म्हणजे रागवायच्या अगोदर राग घालवण्याची सगळी कला आमच्या पत्नीकडे आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं सुमधुर गीत आणि भक्तिगीत यांचा सुरेख असा तो संगम होता. अष्टविनायका तुझा महिमा कसा. नक्की. तुम्हाला सांगू म्हणजे आता छान आहे. म्हणजे तुमची ही सामंतवाणी असते ना काकी, त्याच्यामुळे माणूस विरघळतो हे माहितीये. मी आता चहा घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही पण नक्की ते गाणं ऐका.